हॅलो, नमस्कार सर्वांना. एका मस्त चर्चेतला जो विषय आहे आपला साताऱ्यातला, त्यावरती आज आपण बोलूया. काय आहे की आपल्या साताऱ्यामध्ये जो क्लायंट बेस आहे, जो आत्ता फ्लॅट खरेदी करतोय, त्यापैकी 10 पैकी 6 ते 7 जणांचं म्हणणं असं आहे की तुम्ही म्हणजे मार्केटमध्ये जे डेव्हलपर आहेत किंवा बिल्डर आहेत, त्यांचे जे रेट आहेत ते आत्ता आहेत असे की तुम्ही पुण्यामध्ये जे रेट सुरू आहेत ते तुम्ही साताऱ्यामध्ये अपेक्षा आहे तुमची त्या रेटची. आणि असं काही नाही की बुकिंग होत नाही, बुकिंगसुद्धा होतात. फक्त मग जो तो क्लायंट बेस आहे की ज्याला असं वाटतं की पुण्यामध्ये जर मी हीच अमाऊंट जर मी पुण्यामध्ये इन्व्हेस्ट केली तर ते मला आणखी फायद्याचं राहील. त्यासाठी आपण आत्ता काय करतो, एक सर्वे करूयात आपण. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ही जी व्हिडिओ आहे त्याच्या कमेंट बॉक्समध्ये फक्त काय करायचं आहे, तुम्ही किंवा तुमच्या फॅमिली मेंबरने ज्यांनी कोणी तुमचा पहिला फ्लॅट खरेदी केला आहे, पहिला किंवा जो काही फ्लॅट तुमची आत्ता प्रॉपर्टी आहे ती खरेदी केली आहे, त्या प्रॉपर्टीचा जो दर आहे ते कसं मेन्शन करायचं. 3 टॉपिक आहे त्यामध्ये. वर्ष, ज्या वर्षी तुम्ही ती प्रॉपर्टी खरेदी केली ते वर्ष, किंमत किती किती किमतीमध्ये खरेदी केली, डॉक्युमेंटेशनचा पार्ट सोडून म्हणजे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सोडून तुम्हाला बेसिक प्राईस काय मिळाली, म्हणजे काय प्राईसमध्ये तुम्ही ते खरेदी केली प्रॉपर्टी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एरिया, म्हणजे 600 स्क्वेअर फीट, 700 स्क्वेअर फीट, 800 स्क्वेअर फीट. या 3 गोष्टी तुम्हाला फक्त कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायच्या. आपण कम्पेअर करूया. म्हणजे तुम्ही 5 वर्षापूर्वी फ्लॅट खरेदी केला असेल, 2020ला, 2015, 2010ला केला असेल किंवा 2005ला, अगदी 25-30 वर्षापूर्वी जो फ्लॅट खरेदी केला आहे त्या रेटचा आणि आत्ता जो 2026 सुरू आहे, आत्ता पहिला महिना, त्याचं आपण कंपॅरिझन करूया. म्हणजे मलाही त्याचं एक माहिती मिळेल आणि आपल्या सर्वांना, आपल्या सातारा रिअल इस्टेटची जेवढी फॅमिली आहे त्या सर्वांना देखील याची माहिती मिळेल की हा नक्की रेट नक्की वाढला आहे का, म्हणजे या 4 वर्षात वाढला आहे, 10 वर्षात वाढला आहे का, हा आपण कम्पेअर करतोय पुण्यासोबत रेट. आणि खरंच हा जेन्युन एवढा रेट देणं योग्य आहे का. त्याच्यामध्ये दोष न बिल्डरचा आहे, न लँड ओनरचा आहे, न बायरचा आहे, न मीडिएटरचा आहे. त्यामुळे आपण हा सर्वे करूयात. प्रत्येकानं जबाबदारीने कमेंट करा आणि सांगा. 3च मुद्दे, एक साधारण 4-5 सेकंदाचं काम आहे. वर्ष, किंमत आणि एरिया टाकायचा फक्त तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये, आणि टाका नक्की. थँक्यू.